युरोपमध्ये पुन्हा एकदा सायबर हल्ला झाल्यानं बँका, कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही बंद करण्यात आलं। या व्हायरसनं भारतातही शिरकाव केलाय। व्हायरसमुळे रायगडच्या JNPT बंदरातील 4 पैकी 1 टर्मिनल बंद पडल्यानं कामकाज रखडलं। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सिस्टीमने या व्हायरसमुळे डाऊन झाल्याचं कळतंय। JNPTवर युरोपची सगळ्यात मोठी कंपनी AP मॉर्लर हिचा सगळा व्यवहार तिथं चालतो। मात्र या व्हायरसनं आता हल्ला केल्यानं ही कंपनी ठप्प झालेली आहे। युक्रेनमधील वीज कंपन्या, सरकारी कार्यालयातील संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे। पेट्रोल पंपावरही कामकाज थांबवण्यात आलंय। दरम्यान या सायबर हल्ल्यामुळे JNPT बंदरावरील कामकाजावर काय परिणाम झालाय याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरनं। मुंबईजवळ JNPT पोर्टच्या याच GTR टर्मिनलच्या सर्व्हरला रॅन्समवेअर WannaCry अटॅकने अटॅक केला आहे आणि यामुळेच या टर्मिनलमधील अद्याप काम पूर्णतः बंद झालं आणि मॅन्युअल मोडवर हे काम सुरू आहे, कारण सर्व्हर अटॅकमध्ये आहे आणि सर्व्हरचा वापर करण्यात येऊ शकत नाहीये। या WannaCry अटॅकमुळे अद्याप इथं पूर्ण सिस्टम ठप्प झालेली आहे। मॅन्युअल मोडमध्ये काम सुरू असल्यामुळे इथं जे कंटेनर्स आले आहेत त्या कंटेनर्सला बाहेर थांबवण्यात आले आहे आणि वेसलमध्ये जे कंटेनर्स उतरवण्यात आले आहेत त्या कंटेनर्सला इथं टर्मिनलच्या आत पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, कारण सिस्टम काम करत नाही, सर्व्हर काम करत नाही, म्हणून पूर्ण वर्क मोड अद्याप बंद आहे। मंगळवारी 4 वाजता हे अटॅक झालं होतं आणि सर्व्हर पूर्णतः ठप झालं आणि रॅन्समवेअर अटॅक करणाऱ्यांनी 300 बिटकॉइन जे जवळजवळ $6 लाख जी किंमत आहे त्याची मागणी केली आहे। सर्व्हरवरनं जे अटॅक झाले ते अटॅक करण्यामध्ये सर्व्हर पुन्हा एकदा काम करण्याची जी परिस्थिती आहे ती कंडिशन त्यांनी समोर आणण्यासाठी ह्या 300 बिटकॉइन्स $6 लाख ज्याची किंमत आहे ते मागितले आहेत। या कंपनीने क्विक रिस्पॉन्स टीम बनवली आहे, सायबर एक्सपर्ट्स बोलवले आहेत, जेणेकरून या अटॅकमध्ये ते बाहेर पडू शकेल, सर्व्हर पुन्हा एकदा चालू करण्यात त्यांना यश मिळू शकेल। याचबरोबर JNPTचे जे अधिकारी आहेत तेही पूर्णतः सिच्युएशनवर नजर ठेवून आहेत, जेणेकरून ट्रॅफिकची जी समस्या होऊ शकते या कंटेनरची या टर्मिनलमध्ये त्या समस्येला सामोरं जाण्याची जी प्रयत्न केले गेले पाहिजेत ते प्रयत्न त्यांच्याकडनं करण्यात येत आहेत।